श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील आणि तुमचं बोट याच व्हिडिओवर स्थिरावलं. यात स्वामींची काहीतरी योजना आहे. स्वामी तुम्हाला काहीतरी देऊ पाहत आहेत. अनेक दिवस झाले तुमची नुसती घुसमट सुरू आहे. काहीच कळत नाही काय चाललंय जीवनामध्ये. चांगलं काही होत नाही, हवं ते मिळत नाही. नुसता मनस्ताप, संकटे, अडथळे यांना सामोरे जावे लागते. सुख मिळेल याच्यावरच आपण जगत आहोत. पण स्वामी ते कधी, आपण हे विचारतोच ना स्वामींना. तर मंडळी, आता त्याचंच उत्तर तुम्हाला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या दृष्टिकोनात काहीतरी गडबड आहे. तू नुसता संकटेने, अडथळ्यांनी मनस्ताप करून घेतोय, पण तुझ्या जीवनात काहीतरी हळूहळू चांगलंही घडत आहे. तुझा दृष्टिकोन बदल, चांगल्या गोष्टी पाहायला शिक आणि मग बघ तू आनंदी होशील. कारण आता मी तुला ते सर्व काही द्यायला आलो आहे. कठीणातील कठीण इच्छा तुझी पूर्ण करायला आलो आहे. तुला जे हवं ते मी देईल. कारण तुझ्या जन्मजन्मांतराचे जे पाप आहे ते आता पुसले गेले आहे. तुझ्या सुखात आणि परमानंदात फक्त या मंत्राचा अंतर आहे. हा मंत्र ऐकलास तर तुझ्या अशा काही इच्छा पूर्ण होतील ज्या बऱ्याच वर्षापासून तू मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवल्या आहेस. आणि तुझ्या जीवनातील सर्व अडथळे कुठल्या कुठे पळून जातील. एखाद्या आजारपणातून तुझी नक्कीच सुटका होईल. तुला घर बांधायचे असेल तर त्यासाठी उपलब्ध राशी तयार होईल. तुला जर कर्जातून मुक्तता हवी असेल तर तेही मी करून दाखवील. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. शंका नको, कारण जिथे शंका असते तिथे मी थांबत नाही. मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण मनोभावे ऐकला तर स्वामी तुमच्यामध्ये इतकी ऊर्जा भरतील की या ऊर्जेतून तुम्ही काहीतरी नवनिर्माण करणार, काहीतरी चांगलं घडवणारच. कारण आता तुमचं नशीब अशा एका उच्च शिखरावर जाण्यास तयार आहे, जिथे फक्त शांती, समाधान, यश, कीर्ती असेल. मंडळी, तुम्ही जीवनामध्ये अनेक संकटांना तोंड दिले. तुम्ही सगळ्यांना मदत केली, पण तुम्हाला कुणीही समजून घेतले नाही. तुमचा फक्त फायदा घेण्यातच लोक गुंग होते. तुम्ही तर भोळ्या मनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना मदत केली. पण ज्या वेळेस तुम्हाला मदत करण्याची वेळ आली तेव्हा सगळे लांब निघून गेले. पण मंडळी, जेव्हा तो अक्कलकोटचा राजा, साक्षात श्री ब्रह्मांड नायक, सृष्टी रचेता आणि सृष्टीचा पालनहार आपल्यासोबत असेल तर मग आपल्याला कोणाच्याच पाया पडावे लागणार नाही. जे काही दुःख आहे, जे काही मनात तुमच्या खदखदतंय, जे काही तुम्ही दुसऱ्यांना सांगू इच्छिताय, जे काही तुम्हाला अडथळे आहेत, तुम्ही स्वामींना सांगा. स्वामी तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत. तुमचे अलगद अडथळे बाजूला करून तुमचा काट्याकुटाचा रस्ता सुंदर फुलांनी सजवतील. फक्त इथे अट आहे विश्वासाची. विश्वास हा पाहिजे, शंका नको. जिथे शंका येईल तिथे स्वामी थांबत नाहीत. श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र हजारो लोकांच्यातून काही निवडक भक्तांपर्यंतच पोहोचतो. हा मंत्र तुम्हाला मिळाला आहे म्हणजे स्वामी समर्थांकडून तुम्ही निवडले गेले आहात. मंत्रातील हे शब्द फक्त शब्द नाहीत, तर ते ब्रह्मवाक्य आहे. हे ऐकल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे कळून येईल. आता तुमचे कष्टाचे दिवस संपणार आहेत आणि चमत्काराचे दिवस सुरू होणार आहेत. या मंत्रातील प्रत्येक अक्षर दत्त गुरूंच्या चरणाहून वाहून आलेलं वरदान आहे. तुमच्या बंद नशिबाचे दारे आता उघडतील. आतापर्यंत ज्या लोकांना तुमच्या मेहनतीची किंमत नव्हती, ते तुम्हाला मान सन्मान देऊ लागतील. तुमच्यापासून दूर गेलेले लोक तुमच्या जवळ येण्यासाठी तरसतील. गेलेले पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमच्या जवळ परत येतील. या नवीन वर्षात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ लागतील. तुम्ही दिलेलं प्रेम तुम्हाला परत मिळेल. या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी आम्ही हा मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. हा मंत्र फक्त शरीराने नाही तर मनापासून ऐका, कारण या मंत्रामध्ये लाखो करोडोची शक्ती आहे. तुम्हीही असा विचार करता का की खरंच स्वामी समर्थ महाराज आपले म्हणणे ऐकतात का? आपली प्रार्थना त्यांच्याजवळ पोचते का? तुम्ही एक वेळ हा मंत्र ऐकून पहा आणि मग तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा.
स्वामी समर्थांच्या चमत्कारिक शक्तींवर विश्वास ठेवा. मंडळी, आता तुमच्या रिकाम्या हातात चमत्कार येणार आहे. फक्त हा मंत्र तुम्ही मनोभावे ऐकत राहा, कारण प्रत्येक क्षणात श्री स्वामी समर्थ महाराजांचं वरदान तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुमचा व्यवसाय अडकला आहे, नोकरी मिळत नाही, कर्ज वाढत चाललं आहे, मग आता विचार करू नका. शेवटचे 20 मिनिटे हा मंत्र ऐका. आज स्वतः श्री समर्थ महाराज तुमच्या आयुष्याच्या कोऱ्या पानावर तुमचे उज्ज्वल भविष्य लिहिणार आहेत. जे हा मंत्र अर्धवट ऐकतील त्यांना याचे फळ मिळणार नाही, परंतु जे हा मंत्र संपूर्ण ऐकतील, जप करतील, त्यांच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात,
तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री सर्व ब्रह्मांड व्यापी श्री स्वामी समर्थाय नमो नमः।